व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. ठीक आहे, आता ना हे लॉफ्टेबल बुक ना, थांबा मी दाखवून देते, सत्यजितला पण समजेल. चला, मला ऑनलाईनच एक लॉफ्टेबल बुक मिळाले. हे बघा, दिसते हे लॉफ्टेबल बुक मध्ये काय काय असतं, लॉगॅरिथम्स, अँटी लॉगॅरिथम्स, राईट. आता आपण काय करूया ना, ह्याच्यामध्ये बघा लॉगॅरिथम्स, अँटी लॉगॅरिथम्स, प्रेझेंट व्हॅल्यू टेबल, क्युम्युलेटिव्ह, फ्युचर व्हॅल्यू. अच्छा, नाही, हे थोडं वेगळं आहे, हे वालं नाही पाहिजे आपल्याला. थांब, मला हे वालं पाहिजे, वेगळं आहे. हा, ज्याच्यामध्ये साइन कॉस टॅन असेल ना, ते वालं हवंय. थांबा, मी आधी इमेज दाखवते. हे जर तुम्ही पुस्तक बाजारामध्ये घ्यायला गेला तर ते कसं दिसतं, कव्हर पेज त्याचा कसा दिसतो ते आधी मी दाखवते. हा, हे बघा, नवनीतचं जे आहे ना ते असं दिसतंय. मी थांबा स्क्रीन शेअर करून दाखवते. हे दिसते, हे असं दिसतं नवनीतचं. हेच घेतलंय तू? येस मॅम. सत्यजित, तू पण बघून घे बेटा. हे वालं दिसते असं, हे लॉगॅरिथमिक अँड मॅथमॅटिकल टेबल्स. ठीक आहे, हे तुम्हाला 9वीला होतं ना रे, लॉग टेबल कसं वापरायचं. खूप मोठे नंबर असतील तर ते लॉग टेबल वापरून ऍड सबट्रॅक्ट कसं करायचं हे तुम्हाला होतं बहुतेक स्टेट बोर्ड मध्ये 9वीच्या सिलेबस मध्ये, 9वी 10वीला थोडंफार. मेंटिसा, कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे काय असतं ते सगळं जर आठवत असेल तर तुम्हाला. होतं का प्रथमेश, असं काय आठवते? नो मॅम. नाही आठवत आहे, पण ठीक आहे. आता हे ना एक एक व्हॅल्यू मी जे आहे ती शोधून दाखवते आपण लॉग टेबल वापरून. थांबा एक मिनिट. ठीक आहे, लॉग टेबल मध्ये मी टाकते टँजंट. काल आपण बघितलेलं ना, टॅनचा जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू काढायला आपण शिकत होतो. ठीक आहे, मला मिळाले. प्रथमेश, तुझ्याकडे बुक आहे ना, तू ओपन करून बघू शकतोस ते. आता मी तर इथे ऑनलाईन जे आहे माझ्याकडे ते दाखवते. आता बघ, हे लॉग टेबल मध्ये तुला वरती दिसेल असं, हे नॅचरल सायन्स, हे साइन चे अँगल, नॅचरल कोसाइन्स, नॅचरल कोसाइन्स, नॅचरल टँजंट्स, आठवते? तर काल ना आपलं एक काहीतरी आलेलं बघ, कशाने कशाला आपण भागलेलं, 5/20 केलेलं ना रे. हा, 5/20 केलेलं, मग आपलं 0.125 आलेलं आन्सर. 0.25 आन्सर आलेलं, आणि मग त्याचा आपण टॅनचा अँगल काढलेला, आठवते? हा, हे बघा, तर इथे नॅचरल टँजंट्स दिसते. याची साईज जरा वाढवते. हे नॅचरल टँजंट्स मध्ये आपलं काय आलेलं होतं, 0.25 ना. हे बघ, इथे दिसते 0.00. मग इथे बघ 0.2 दिसते इथे. तर सगळ्यात जवळची किंमत आपल्याला बघायची असते.
तर 0.25 एक्झॅक्ट 25 कुठे आपलं, तर इथे बघ 0.2493 0.25. मग 93 मध्ये आपल्याला फक्त 7 ऍड करायची गरज आहे ना, राईट. तर दिसतं इथे 14ची किंमत आली आहे. मग हा 14 डिग्री अँगल आलेला आपला काल, आणि त्याच्यामध्ये अजून किती ऍड केल्यावर एक्झॅक्टली हे 25 बनेल, तर इथे 93 7 अजून ऍड केल्यावर, मग 7च्या जवळची व्हॅल्यू एक्झॅक्टली 7 नाहीये पण 6 आहे, तर हे 2 डिग्री. मग काल आपलं काय आलेलं, मिनिट्स आलेलं ना, 2 मिनिट्स. मग इथे 14 आणि हे इथली कोणती किंमत आहे, हे 0. 14 डिग्री 0 मिनिट्स, आणि इथे हा सेकंड वाला टेबल 2 सेकंड्स. हे आपण कालच्या पिरियडची रेकॉर्डिंग परत एकदा बघा, तुम्हाला आठवेल मी काय म्हणते. थांबा मी व्हाईट बोर्डवर करून दाखवते. तुझ्या लॉक टेबल मध्ये बघ बेटा, सेम टू सेमच असेल प्रथमेश. बघा काल आपण काढत होतो ना ते ह्याची दिशा, मला जेवढं आठवतंय ते नदीच्या पाण्याचं प्रवाहाच करत होतो ना आपण, आठवते का? ती अशी नदी होती, बोट अशी चाललेली, Yes, पण ma'am. नदीचा प्रवाह इकडे होता, आणि म्हणून मग आपण त्याचं इकडे हे घेतलेलं, एक वेक्टर आपण असा घेतलेला, एक असा घेतलेला, आणि मग आपल्याला रिझल्टंट हा जो आहे तो ह्याचा असा घेतलेला रिझल्टंट हा वाला, राईट. आणि मग हा आपण अँगल काढत होतो. मग हाच अँगल जो आहे आपला काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय होता, टॅन थीटा, नाही टॅन अल्फा घेतलेलं बहुतेक आपण नाव, तो काय होतं 5/20 घेतलेलं ना आपण. मग अल्फाची व्हॅल्यू काय आलेली, टॅन इनवर्स ऑफ, आणि 5/20 ची व्हॅल्यू काय होती 0.25 होती ना, राईट. मग हेच टॅनच्या टेबलमध्ये आता आपण बघितलं की 0.25 पुढे काय होतं आपलं, काय होते 0.2493 होतं. तर ह्या 93 मध्ये बघा 7 आपण ऍड केल्यावरती काय येईल, 7 आणि 3 10, अच्छाला गेले 1 9 आणि 1 10, आणि एक्झॅक्टली 25 येते, 0.25 येते, राईट, जे आपल्याला हवंय हे. पण ते एक्झॅक्टली तिथे नव्हतं, तर मग 14च्या कॉलम मध्ये इथे खाली 14 लिहिलेलं, त्याच्या समोर काय होतं 0.0493 होतं, आणि ते वरती इथे वरच्या कॉलम मध्ये इकडे काय होतं 0, आणि मग त्याच्यामध्ये 7 ऍड करायची गरज आहे. तर बाजूच्या राईट साईडला परत दाखवते, मी माझी पूर्ण स्क्रीनच शेअर करते. हा हे मी म्हणत होते, दिसतंय हे 0.2493 किती व्हॅल्यू आहे, माझा कर्सर दिसतोय ना. आपण टॅन बद्दल बोलतोय म्हणून इथे Yes, ma'am. नॅचरल टँजेंट्स बघणार. 0.2493 सगळ्यात जवळची किंमत आहे 0.25च्या, म्हणून आपण काय केलं, हे 14 आलं. मग म्हणजे आपला अँगल किती इथे लिहिले बघा, डिग्री मध्ये आपला अँगल आहे 14 डिग्री, आणि सेकंड्स मध्ये किती आपण ऍड केलं, 6 ऍड केलं, राईट. मग 14 डिग्री 2 सेकंड्स हा आपला अँगल आलेला होता. ठीक आहे, चला तर आता आपण पुढे बघूयात, टेक्स्टबुकच्या पुढे जाऊया आता, म्हणजे पुढच्या भागामध्ये जाऊयात. आज कॉलेज होतं? Yes, ma'am. आज काय शिकवलं फिजिक्स मध्ये? आज प्रॅक्टिकल होतं मॅम. कुठलं प्रॅक्टिकल होतं आज? आज बायो, केमिस्ट्री, फिजिक्स. अच्छा, ते ठीक आहे, पण तिन्ही पण झाले नसतील ना, तुझं एखादंच कुठलं तर झालं असेल ती घाणपैकी, तुझं कुठलं झालं? माझं आज बायोचं. बायोचं होतं, अच्छा.
बघा हेच मी म्हणत होते, आठवते ना? हे बघा कुठल्या दिशेला किती, हा अल्फा किती झुकलाय ह्या दिशेला. मग हेच आपण 5/20 केलं, ज्याचा आन्सर आलेला 0.25 आणि म्हणून मग हा आपला अँगल आला 14 डिग्री 4 मिनिट. कळतंय? हे कसं आलं आता मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स आपण बघितलं आणि मी तुम्हाला होमवर्क करायला सांगितलेला होता. येस, आज आपण कोणतं गणित सोडवणार आहे? हे वालं गणित मी तुम्हाला होमवर्क साठी ट्राय करायला सांगितलेलं, केलं का ट्राय? प्रथमेश ट्राय केलंस बेटा? त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की युनिट वेक्टर काढा. ह्या वेक्टरच्याच दिशेमध्ये, की वेक्टर आहे ऑलरेडी कुठल्या तर दिशेमध्ये, त्याच वेक्टरच्या दिशेमध्ये अजून एक युनिट वेक्टर काढा. आता म्हणजे युनिट वेक्टर काय? असा वेक्टर ज्याची किंमत, नंबरची किंमत म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड एक आहे पण त्याची दिशा एक असेल काहीतरी त्याला. ठीक आहे, तर चला आता आपण हे काल मी थोडंसं एक्सप्लेन केलेलं परत एकदा रिपीट करते आणि पटकन 2-3 मिनिटात हे गणित सोडूया, कारण आपल्याला पुढचा सिलेबस पण घ्यायचा आहे, नाहीतर मग कसं आपला सिलेबस जाणार. अजून आपलं सेकंड चॅप्टरच चालू आहे. तसं तुमचं कॉलेजमध्ये सिलेबस अजून पण मागे असेल ना? कॉलेजमध्ये काय चालू आहे? येस मॅम. काय चालू आहे आता कॉलेजमध्ये? फर्स्ट चॅप्टर. पहिला चॅप्टर चालू आहे. समजते का रे कॉलेजमध्ये शिकवलेलं? कोणत्या लँग्वेज मध्ये शिकवतात? इंग्लिश मधून शिकवतात, हिंदी मधून, कशातून शिकवतात? फुल इंग्लिश टू इंग्लिशच बोलतात? येस मॅम. मग कळते? नो मॅम. नाही कळत? पण आपण शिकलोय म्हटल्यावरती ते काय लिहितात वगैरे ते तर कळतच असेल ना, थोडस मॉड वगैरे. बरं ठीक आहे, चला आता क्वेश्चन बघा काय, नीट समजून घ्या. एक कुठला तर आपला वेक्टर आहे, आपण मी त्याला तर नाव देते पी बार. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3i प्लस 4j. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मी काल एक्सप्लेन केलेलं. समजा आता हा आपण असा हा वेक्टर काढला, हाच आपला वेक्टर पी बार आहे, राईट? तर तो एक्स पासून किती वरती कट करतोय? एक्स ला इथे 3 ला, आणि इथे वाय ला कितीला कट करतोय? तो 4 ला कट करतोय, राईट? म्हणून त्याचा एक्स कंपोनंट 3i आहे आणि त्याचा वाय कंपोनंट काय आहे? 4j आहे, राईट? मग आता काय काढायचं आपल्याला? नीट बघा, क्वेश्चन समजून घ्या. ह्याच्याच दिशेमध्ये एक युनिट वेक्टर म्हणजे त्याची किंमत काय असेल? 1. त्याची किंमत किती असेल? 1, पण दिशा दोघांची सेम असेल. आता नीट बघा, तर आधी ना काल मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, कोणता पण वेक्टर जो असतो बार म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड दिशा दोन्ही असतात. म्हणजे हे असतं त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याच्या दिशेमध्ये आपण कोणता पण एक वेक्टर युनिट वेक्टर घेतला की तो त्याची दिशा दाखवतो, राईट? तर हा आय हॅट जसं की ते त्याची दिशा आहे, युनिट वेक्टर आहे. मग आपल्याला युनिट वेक्टर जर पीचाच लिहायचं असेल किंवा आपण छोटा वेक्टर पण पीच घेतले ना, ह्याला पी हॅट पण लिहू शकतो. म्हणजे काय? पी हॅट काय आहे? त्याच्या दिशेमधला युनिट वेक्टर आहे, ह्याला हॅट म्हणतात. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हा एक युनिट वेक्टर आहे ज्याची किंमत एक आहे पण दिशा सेम आहे. मग आपली ह्याची पी बार भागिले ह्याला केलं, पी बार इकडे आला की आपल्याला काय मिळेल? युनिट वेक्टर मिळेल ह्या पीच्या दिशेमध्ये ज्याची किंमत एक असेल, राईट? म्हणजे आपल्याला काय काढायचं आता? हा पी हॅटच काढायचंय. तर त्याच्यासाठी पी बार आणि त्याचं मॉड, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्यात आपल्याला लागणार आहेत. आता नीट बघा, तर पी बारची तर ऑलरेडीच आपल्याला किंमत दिलेली आहे, ही वाली पी बार आपल्याला काय दिलेलं आहे? 3i प्लस 4j. ही पी बारची किंमत ऑलरेडीच आपल्याला दिलेली आहे. आणि मॉड काढण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी सूत्र आहे, काल आपण बघितलेलं ना. अंडर रूट मध्ये आपण काय करतो? त्या तिघांचे एक्स वाय झेड जे कंपोनंट त्यांचा वर्ग करतो आपण. मग इथे काय येणार? एक्सचा कंपोनंट 3 आहे, 3चा वर्ग, आणि वायचा कंपोनंट 4 आहे, तर 4चा वर्ग. मग 3 त्रिक 9, 4 चौक 16, 16 आणि 9 किती प्रथमेश? 25, राईट? येस मॅम. 16 मग वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर मग आपल्याला ही करायचे. मग कळते तुम्हाला? म्हणजे ही लांबी किती आहे ह्याची? 5 आहे. 5 एवढा लांब आहे हा,
आणि हा जो पी हॅट त्याचे युनिट वेक्टर असणार आहे तो एकच असणार आहे, त्याची किंमत, ह्याची किंमत 5 आहे, कळते? राईट. मग हे आपल्याला 5 मिळालं. आता पुढे काय काढायचे? हे 5 मिळाल्यानंतर आता पुढे काय काढायचं? तर आता आपल्याला युनिट वेक्टर काढायचंय ना. युनिट वेक्टर म्हणजेच आपण आता काय नाव दिले त्याला? पी हॅट हे नाव दिलेलं आहे. तर मग ते कसं काढणार? सिम्पल. आता बघा ना, ह्या सूत्रामध्ये किंमत ठेवा. तर पी हॅटचं आपलं मग सूत्र काय आहे? पी बार भागिले मॉड. तर बघा पी बार ऑलरेडी दिलेलाच आहे प्रश्नात, तो सेम टू सेम लिहायचा आहे. 3i हॅट प्लस 4j हॅट. आणि आता आपण ह्याची किंमत किती काढली? 5. आता डिनॉमिनेटर्स तुम्हाला माहिती आहे ना, हे डिनॉमिनेटर आपण सेपरेट करू शकतो. मग आन्सर काय येणार आपलं? 3/5 3/5 i हॅट प्लस 4/5 j हॅट. राईट. 3/5 i हॅट प्लस 4/5 j हॅट. झालं, आलं आपलं उत्तर. म्हणजे जो युनिट वेक्टर आहे त्याचे हे एक्स आणि वाय कंपोनंट आहेत. झालं, उत्तर मिळालं आपल्याला. इझी. हो की नाही? आपण ह्याला क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. कसं क्रॉस व्हेरीफाय करू शकतो? की आपल्याला माहितीये की ह्या पी हॅटचं जे मॅग्नेट्यूड जर आपण काढलं, म्हणजे ह्याची नंबरची किंमत काढली, तर ती 1 यायला पाहिजे. तर तुम्ही बघितलं ना, हे वर्गमुळामध्ये मग 3/5 चा वर्ग होईल आणि इथे 4/5 चा वर्ग होईल. ह्याला कॅल्क्युलेट करून बघितलं ना तुम्ही, आन्सर एकच येतं. तर मग चेक करून बघा, खरंच आन्सर 1 येते का? 1 आलं, याचा अर्थ समजायचा आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर झालं आता हा वाला क्वेश्चन. मी तुमच्या बरोबर एंटायर स्क्रीन शेअर केली आहे ना? अच्छा, नाही केली एंटायर स्क्रीन शेअर. चला मी एंटायर स्क्रीन शेअर करते, म्हणजे मी जे रेफर करत चालले ते तुम्हाला दिसत जाईल. हा बघा. तर आता ह्या वाला क्वेश्चन आपण सोडवला. तर ह्याच्यामध्ये फक्त आपण पी बार नाव दिले आणि व्ही बार नाव दिले. आपण इथे त्यांनी मग युनिट वेक्टर मी पी हॅट घेतलेले, छोटावाला पी, इथे त्यांनी अल्फा हॅट घेतले. दॅट्स इट. ठीक आहे. हे वाला क्वेश्चन सिमिलर आहे आणि सोपं आहे. हे करून बघा. हे बघा, हे दोन्ही वेक्टर आहेत. हा दोन्ही वेक्टरचे दोन्ही वेक्टर सेम आहेत का विचारले. दोन्ही वेक्टर सेम आहेत कसे सांगणार आपण? त्यांची एकतर मॅग्निट्यूड बघणार. मॅग्निट्यूड दोघांचं पण सेम आलं, √5 पण मॅग्निट्यूड जरी सेम आलं तर डायरेक्शन पण तर बघतो ना आपण. तर इथे बघा, आई बरोबर इथे काहीच नाहीये, म्हणजे आई बरोबर इथे 1 आहे, पण इथे 2 आहे, आणि इथे 2 आहे त्यावेळी इथे 1 आहे. ह्याचा अर्थ काय? दोघांचे XY कंपोनंट मॅच नाही करत, म्हणून ते दोघ जण आर नॉट इक्वल. तर हे स्वतःहून वाचा. हे खूप सोपं वालं गणित आहे, हे सोडवायची गरज नाही, तुम्ही स्वतःहून करू शकता. ठीक आहे. अच्छा, आता पुढे ना मल्टिप्लिकेशन, हा प्रॉपर्टीज आता आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर नीट बघा आता मी काय करते. स्केलार प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? आता हे मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करते. तर आज आपण जे आहे ते फक्त स्केलार म्हणजे डॉट प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत. आता आपलं ऍडिशन संपलंय मुलांना. वेक्टर्सला ऍड कसं करायचं तो वाला भाग आपला संपलेला आहे. आणि आता आपण सबट्रॅक्शन बद्दल वगैरे नाही बोलत आहे, ते डायरेक्ट मल्टिप्लिकेशन बद्दल बोलतोय. सबट्रॅक्शन बद्दल का नाही बोलतोय? साईडला ट्रान्सफर केलं की ते सबट्रॅक्शन होतं ना. जसं की आता बघा, 3 + 4 समजा उत्तर येते 7. ऑफकोर्स 7च येतं. मग सबट्रॅक्शन कसं दाखवतो आपण? 3 मधूनच 7ला +4 इकडे गेलं तर म्हणजे 7 मधून 4 गेल्यावर 3 येतं असं दाखवतो ना आपण. बेरजेपासूनच आपण वजाबाकी काढू शकतो. त्याचा अर्थ काय दाखवतोय ते? 3 आणि 4ला मिळवल्यावर 7 आहे. तसंच म्हणजे 7 आणि 4चा फरक 3 येईल किंवा 7 आणि 3चा फरक 4 येईल. तसंच इथे वेक्टरचं तुम्हाला पुढे अजून गणित सोडवल्यावर आपल्याला कळेल की आपण वेगळं वजाबाकीचे नियम का नाही बघत, ते तुम्हाला समजेलच ऑलरेडी अजून गणित सोडवल्यावरती. ठीक आहे. तर चला, आपलं ऍडिशन संपलेलं आहे. आता आपलं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे दोन वेक्टर्सला मल्टिप्लाय कसं करायचं, गुणाकार कसा करायचा त्यांचा. ठीक आहे.
आता ना दोन वेक्टरांना आपण दोन पद्धतीने गुणू शकतो मुलांना. ती दोन पद्धतीने लक्षात ठेवा. तर पहिली पद्धत आहे स्केलार प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे काय, त्यांचा गुणाकार. स्केलार पद्धतीचा गुणाकार. आणि दुसरा असतो वेक्टर प्रोडक्ट, म्हणजे वेक्टर पद्धतीचा गुणाकार. म्हणजे आता मला नक्की काय म्हणायचं, समजा आता माझ्याकडे हे असे दोन वेक्टर आहेत, हा ए बार आहे आणि असा एक कोणता तरी वेक्टर बी बार आहे. आता मी ज्यावेळी ए बार डॉट बी बार म्हणते तर ह्याला म्हणतात स्केलार प्रोडक्ट. आणि ज्यावेळी मी ए बार क्रॉस बी बार म्हणते तर त्यावेळी त्याला म्हणतात वेक्टर प्रोडक्ट. आता ह्याचा अर्थ काय, ह्याला डॉट प्रोडक्ट पण म्हणतात. डॉट प्रोडक्ट ह्याला म्हणतात क्रॉस प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट अशी ह्याची नाव आहेत. आता म्हणजे नक्की काय, याचा अर्थ नक्की काय होतो. तर हे डॉट प्रोडक्ट मध्ये आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय फरक आहे, दोन्ही गुणाकाराच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत. नीट बघा. गेल्या वर्षी ना आपण ह्या स्केलार म्हणजे डॉट प्रोडक्ट बद्दल ऑलरेडी गेल्या वर्षी शिकलोय. सॉरी 9वी मध्ये शिकलाय तुम्ही, पण ते तुम्हाला जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही काय केलं कारण ते तुमच्या 9वीच्या लेवलचं नव्हतं किंवा सिलेबस मध्ये नव्हतं म्हणून नाही केलं. तर मग आता काय सांगते मी ती नीट बघा. काय केलेलं आपण 9वीला आहे ते आठवण करून देते तुम्हाला. नीट बघा हा मुलांनो. तुम्ही वर्क अँड एनर्जी धडा शिकलेला, कार्य आणि ऊर्जा धड्याचं नाव होतं की नव्हतं रतमेश? येस मॅम. कार्य आणि ऊर्जा धडा होता. डब्ल्यूचं काय सूत्र होतं, वर्कचं Yes, सूत्र ma'am. काय होतं आठवते का? एक वस्तू आहे, त्या वस्तूवर बल लावलं की बल लावल्यावरती ती वस्तू जी आहे ती काही अंतराने पुढे जाते एस ने. मग आपण काय लिहिलेलं, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस लिहिलेलं, हे आठवते सूत्र? पण एफ बल ही पण वेक्टर क्वांटिटी आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट ही पण वेक्टर क्वांटिटी. आणि ह्याच्यासाठी आपण ऍक्च्युअल मध्ये लिहिलेलं एफ डॉट एस म्हणजे काय, दोघांचा आपण डॉट प्रोडक्ट घेतलेला. म्हणून फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण वेक्टर क्वांटिटीज असल्या तरी वर्क स्वतः स्केलार क्वांटिटी होतं. का बरं स्केलार क्वांटिटी होतं? कारण कार्य आपण बघा आता काय म्हणतो की अरे मी 10 जूलचं कार्य केलं. कितीचं कार्य केलं? समजा मी 10 म्हणते की मी 10 जूल कार्य केले. जूल मध्ये मोजतो ना आपण कार्य, वर्क डन. 10 जूल कार्य केलं, 50 जूल कार्य केलं, 500 किलो जूल कार्य केलं. तर असं नाही म्हणत आपण की कोणत्या दिशेमध्ये. जसं की कार्याची डेफिनेशन काय होती आपल्याला की एखाद्या वस्तूवर तुम्ही बल लावलं, वस्तू जर डिस्प्लेस झाली, ती हल्ली, तर आपण असं म्हणतो की कार्य झालं बाबा, राईट? तर ती आपली डेफिनेशन होती. व्हेन फोर्स इज अप्लाइड अँड इफ देर इज डिस्प्लेसमेंट then we say work is being done. एक्झाम्पल, आता हल्ली सगळीकडे, तुमच्याकडे पण तसं आहे की नाही मला माहिती नाहीये, सगळीकडे तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जरी नसलं तरी ते बिल्डिंग मध्ये किंवा बिल्डिंग मध्ये जरी नसेल राहत तर तुमच्या गावाची जी पाण्याची टाकी आहे तिथे जे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती आहे ना मुलांना, जे पाणी येतं ते ग्राउंड लेवल वरती म्हणजे आपलं जमिनीमधून पाईप येतात, मग ते पाणी मोटरने टाकीमध्ये चढवतात. गावामध्ये पाण्याची उंच टाकी तर असेलच ना जी दिसते सगळ्यांना, लांबून पण दिसते, राईट? मग ते पाणीमध्ये टाकीमध्ये पाणी चढवताना जो पंप वापरतोय आपण, तो पंप काय करतोय, वर्क करतोय ना, फोर्स लावतोय पाण्यावर. पाणी मग डिस्प्लेस होऊन विस्थापित होऊन वर टाकीमध्ये भरलं जाते. सो दॅट्स वाय वी से दॅट वर्क इज बीइंग डन. कार्य झाले असं आपण म्हणतो, राईट? तुम्हाला मग आठवते धन कार्य पण होतं, ऋण कार्य पण होतं, जर तुम्ही 9वीचा सिलेबस नीट अभ्यासला असेल तर.
मग तिथे जे आपलं सूत्र होतं ऍक्च्युली, मग ते ऋण का कधी होतं, धन कधी होतं, ते आता नीट बघा, मी एक्सप्लेन करते तुम्हाला. परत हा टॉपिक 9वीचा आहे, 9th आहे, तरी पण मी इथे एक्सप्लेन करते. तसं आता पुढे जाऊन आपल्या 11वी मध्ये पण त्याच्याबद्दल थोडंफार आहे, तरी पण मी तुम्हाला आठवण करून देते. चला तर नीट बघा आता मी काय म्हणते नक्की. आपलं ऍक्च्युअल मध्ये हे सूत्र होतं W = FS, पण ह्याचं काय माहितीये, डॉट प्रोडक्ट आहे. म्हणजे काय म्हणायचंय मला, ह्याचं ऍक्च्युअल मध्ये पुल सूत्र जे आहे ते आहे FS cos θ. FS म्हणजे काय, इथे F बार आणि S बार ज्यावेळी आहे त्यावेळी F आणि S च्या आपण दिशा पण घेतोय. म्हणजे तुम्हाला कळते मला काय म्हणायचंय. दिशा घेतली म्हणजे काय, त्या दोघांमधला अँगल किती आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल नीट बघा, हे आपलं खेळणं आहे, खेळण्याची बस आहे. एक मुलगा त्या बसला खेचतोय, इथे त्याला धागा बांधलेला आहे, असं धाग्याला तो खेचतोय, राईट. पण बस तर सरळ चालली आहे ना, बस वाकडी न जाता सरळ चालली आहे. म्हणजे फोर्स कुठल्या दिशेला लागतो, इकडे, आणि बस कुठे चालली, इकडे. त्या दोघांमध्ये एक अँगल बनतोय ना, तोच अँगल हा थीटा आहे. म्हणून आपलं वर्क डन, त्या बस खेचायला किती कार्य झालं, किती वर्क झालं, त्याचा हा फॉर्म्युला होता F डॉट S, F बार डॉट S बार, म्हणून FS cos θ. कळते, कॉसचा थीटा. आता नीट बघा, तर ह्याच्यामध्ये ना आपण आतापर्यंत अशाच केसेस धरल्या की ज्या दिशेने बल लावले त्याच दिशेने विस्थापन होते. से फॉर एक्झाम्पल पुस्तक टेबलावर आहे, पुस्तकाला तुम्ही ढकलताय, बल लावलंय आणि त्याच दिशेने विस्थापन पण होते. मग अशा केसमध्ये फोर्स पण इकडे, विस्थापन पण इकडे, दोघांमधला अँगल जो बनतोय तो किती आहे, 0 डिग्री आहे ना. म्हणून इथे काय होणार, FS cos 0 डिग्री. मग cos 0 ची व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला 10वीला होतं, स्टँडर्ड ज्या व्हॅल्यू होत्या त्या होत्या. cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे ना, ते ह्याच्यामध्ये लॉग टेबल मध्ये पण दाखवले बघा. cos 0 अंश पाहिजे ना आपल्याला, मी लॉग टेबल दाखवते आता. लॉग टेबल मध्ये पण ती व्हॅल्यू आहे बघा, तुझ्या लॉग टेबल मध्ये पण तू बघू शकतोस प्रथमेश. दिसतंय हे बघा, नॅचरल कोसाइन्स, कोसाइन्सचा शॉर्ट फॉर्म कॉस आहे. बघ आता cos 0 ची व्हॅल्यू किती दिसते, ते 1 दिसते, दिसते का, माझा कर्सर दिसतोय. cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. हे गेल्या वर्षी तुम्हाला 10वीला टेबल मध्ये पण होतं, जो तुम्ही मॅथचा टेबल बनवलेला होता. तर मग तीच व्हॅल्यू जी आहे मग इथे आपण ठेवलेली. आपल्याला ते एक्सप्लेन नव्हतं केलं डिटेलमध्ये 9वी मध्ये असताना, पण ते कसं आलेलं ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. तर मग इथे कॉस ची व्हॅल्यू आपण काय ठेवली, कॉस ची व्हॅल्यू ठेवली इथे 1, म्हणून आपलं सूत्र बनलेले होतं W = FS. हे डायरेक्ट सूत्र आपल्याला दिलेलं होतं. पण नीट बघा, आपलं हे जे वर्क, आता इथे आपलं वर्क जे असेल ते पॉझिटिव्ह वर्क डन असेल, धन कार्य, धन कार्य, ऋण कार्य, हे तर होतं ना, आठवते का 9वी मध्ये. ठीक आहे, आता समजा नीट बघा हा, तुम्हाला आठवते जो ओझेवाला असतो तो डोक्यावरून ओझं घेऊन जातो, तर आपण असं म्हटलेलं की त्याने काय कार्यच नाही केलं, शून्य कार्य झालं त्याचं, असं आपण का म्हटलेलं. आता नीट बघा, आपलं फॉर्म्युला काय, W = FS cos θ, राईट. आता ज्यावेळी समजा हा ओझेवाला इकडे असा चाललाय, पण त्याचे जे डोक्यावरती जे ओझं आहे इकडे चाललंय, म्हणजे त्याची ही विस्थापन ह्या बाजूला होते, राईट. इकडे चाललंय म्हणजे विस्थापन ह्या दिशेला होते, पण त्याच्या डोक्यावर जे ओझं आहे त्याच्यावरती जो गुरुत्वाकर्षण बल काम करते, ते बल तर इकडे काम करतंय ना, खालच्या बाजूला. आणि समजा त्याने स्वतःने ते ओझं जर पकडून ठेवले हाताने, तर एक आहे गुरुत्वाकर्षण बल जे खाली काम करते, आणि दुसरे त्याने स्वतःने लावलेलं बल. दोन्ही पण जरी बल घेतली तर हा अँगल किती बनतोय, फोर्स आणि ह्याच्यामधला विस्थापनामधला अँगल इथे आता थीटा काय बनतोय, आपलं 90 अंश बनतोय ना, बरोबर आहे. मग cos 90 ची किंमत किती आहे प्रथमेश, आठवते,
FS cos 90° किती आहे? टेबल दिलेला बघा तुम्हाला 10वी मध्ये हा स्टँडर्ड व्हॅल्यूचा 0°, 30°, 60°, 45° आणि 90°. हे स्टँडर्ड जे आपले अँगल्स असतात त्याच्या कॉस, साइन, टॅन, कॉटच्या सगळ्या किमतीचा आपण एक टेबल बनवलेला 10वीत, आठवते का? चला, नसेल आठवत तर इथे बघूयात आपण. आपला लॉक टेबल आहे ना, चला त्याचाच फायदा घेऊयात, त्याचा यूज करूयात आपण. अच्छा, आता मी फक्त टेबल दाखवणार आहे. प्रथमेश तुम्हाला व्हॅल्यू सांगायची आहे. आता इथे 0° बघितलं आपण. खाली खाली गेल्यावर बघा सगळे अँगल्स आहेत. तर खाली गेले मी 90ला. 90ला बघ बरं आता किती दिसते? 90ला किती व्हॅल्यू दिसते? इथे 89 आहे. 89 मध्ये 90 बनवायचे आपल्याला त्याला. तर एकदम शेवटी जावं लागेल आपल्याला. तर किती होईल व्हॅल्यू? 0.000 दिसते हे सगळीकडे, 0.000. तर कॉस 90 ची किंमत आहे 0. म्हणून मग आपण इथे FS आणि इथे तर उत्तर येणार आहे 0, म्हणून उत्तर झालं 0. तर म्हणून आपण म्हटलेलो की जो ओझेवाला आहे, किंवा तुम्ही स्वतः पण समजा हातामध्ये कॉलेजची बॅग अडकावून शिड्या चढताय, तर त्यावेळी तुमच्याद्वारे पण तुमच्या ज्या बॅगेवरती जे कार्य केले जातं ते पण 0 येतं. कळते? म्हणजे तिथे 0 वर्क इज डन. कार्य काय झालं? 0. सेम टू सेम. समजा आता नीट बघा, आपल्याकडे एक गाडी आहे, ती अशी रस्त्यावरून ना एक अशी कार चाललेली आहे असं मानूयात आपण. ठीक आहे? हे तिचे चाक आहेत, ती ह्या बाजूला चालली आहे. नीट बघा, आता ड्रायव्हरने लावले ब्रेक. ब्रेक म्हणजे एक काहीतरी बल लावले, ते उलट्या दिशेला बल लावलं हे, पण गाडी तरी पण थोडी अंतर पुढे जाते ना आणि मग थांबते. मग त्याने हे बल लावलं इकडे आणि इकडे, तर दोघांच्या दिशा एकदम उलट्या आहेत. हे अँगल किती बनतो? 180°, राईट? आणि कॉस 180° ची व्हॅल्यू माहिती किती आहे? मग इथे आपला थीटा बनला 180°, आणि म्हणून मग कॉस थीटा, कॉस 180 ची किंमत आहे -1. म्हणून मग आपण तेच सेम टू सेम इथे किंमत ठेवली कॉसची -1, तर आपलं उत्तर येईल -FS. मग अशा केसमध्ये आपण म्हणतो की ऋण कार्य झालं, बल लावलं एका दिशेला, वस्तू गेली अपोजिट वेगळ्या विरुद्ध दिशेला. अशा वेळी आपण काय म्हणतो? ऋण कार्य म्हणजे निगेटिव्ह वर्क डन झालेलं. तर हे आहे स्केलार प्रोडक्टचं एक्झाम्पल. जे आता आपण स्केलार प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट बोलत होतो. दिस इज स्केलार प्रोडक्ट बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे? सो बघा, आता टेक्स्ट बुक दाखवते मी तुम्हाला. हे मी म्हटलं ना, स्केलार प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट म्हणतात. आता तेच बघा, मी इथे काय घेतलेलं, F आणि S घेतलेलं ना, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. तर ह्यांनी एक वेगळी नावं दिले. P एक वेक्टर आहे, दुसरा Q एक वेक्टर आहे. मग त्यावेळी दोघांच्या मध्ये आपण डॉट देऊन ज्यावेळी त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो, त्यांना गुणतो, तर त्याला आपण आपलं मग ऍक्च्युअल मध्ये उत्तर येत असतं PQ cos θ. म्हणजे ते दोघांचं मॅग्निट्यूड, म्हणजे त्या दोघांच्या किमती, आणि हा त्याच्यामधला काय असतो? अँगल थीटा. आता नक्की मला काय म्हणायचंय? हे जे मी तुम्हाला सांगते हे मला काय म्हणायचंय हे आता मी तुम्हाला सोडवून दाखवते. एक गणित मी आता स्वतःहून घेते, ते सोडवून दाखवते की हे स्केलार प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट काढायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला नक्की. तर बघा, एक गणित घेऊया, नीट बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे? फाइंड, बघा हा, फाइंड डॉट प्रोडक्ट फॉर दी फॉलोइंग वेक्टर्स. 2 वेक्टर्स आहेत, त्याचा डॉट प्रोडक्ट काढा. सरळ सरळ सांगितलेलं आहे. आता नीट बघा मी काय करते. समजा हा एक माझा वेक्टर आहे A बार, आणि ह्याची किंमत किती दिलेली आहे? से फॉर एक्झाम्पल 3i हॅट 2j हॅट. आणि दुसरा आहे
बी बार दिलेला आहे, त्याची पण किंमत दिलेली आहे. काय दिलेली आहे आपल्याला? 2i हॅट प्लस 4j हॅट. ठीक आहे. आणि हा दोघांमधला अँगल समजा दिलेला आहे 60 डिग्री. कळतंय? दोघांमधला अँगल किती आहे? 60 डिग्री. तर मग ह्यांचा डॉट प्रोडक्ट काढायचा. ह्याचा अर्थ आपल्याला काय काढायचंय? ए बार डॉट बी बार काढायचंय, ज्याच आपलं सूत्र आहे हे ए बी कॉस थिटा. आता ए बी म्हणजे माहितीये, ए म्हणजे काय आहे? ए म्हणजेच ए बारचं मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड मगाशी काढायला आपण शिकलेलोच ना, त्याचे जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण त्यांचा वर्ग करतो, म्हणून इथे 3चा वर्ग आणि 2चा वर्ग. मग काय येईल उत्तर? 9 प्लस 4. तर मग काय आलं? 9, 10, 11, 12, 13 झालं, एवढंच. आणि बी म्हणजे काय? बीचं मॅग्निट्यूड. प्रथमेश चल सांग आता, मी वर्गमुळात काय लिहू? कशाचा वर्ग करू? बीचं काढतोय म्हटल्यावर बीचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय काय आहेत बघ वर, सांग मला आता तू. सांग लवकर, मला कसं कळेल रे तुमच्या डोक्यात चाललंय की नाही चाललंय? मी आपलं शिकवत चालले आणि तुमच्या डोक्यात काय चाललंय की नाही चाललंय मला माहितीच नाही. प्रथमेश, आर यू देअर? अरे तू आहे की नाहीयेस? प्रथमेश, सत्यजित, तुम्ही दोघं आहात की नाही? आपला क्लास लाईव्ह रेकॉर्ड होतोय, माहितीये ना तुम्हाला? हा मग सांग ना मला, किती सोपं आहे, काय अवघड आहे? हे जे ह्यांचे एक्स आय बरोबर जे असतं म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, जे बरोबर जे असतं त्यांचाच वर्ग करून ऍड करायचंय ना. तर ए चं मी सेम करून दाखवलं बघा. 3 हे 3 इथे आलं, हे 2 इथे 2 आलं. तसं बी चं सांगा ना मला, कशाचा वर्ग करू? मी ऑलरेडी टिक पण केली, हिंट पण दिली तुम्हाला. काय येणार? 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग येणार ना रे, असं काय करताय? हे बघा, हा 2चा वर्ग आणि हा 4चा वर्ग, राईट? तर मग 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग 16. किती आलं? 16 आणि 4 वर्गमुळात 20 झालं. मग आता लिहा. डॉट प्रोडक्ट लिहायचे ए बी बार. तर मग वर्गमुळात 13, ए ची किंमत, बी ची किंमत वर्गमुळात 20 आणि कॉस त्या दोघांमधला अँगल किती आहे? 60 डिग्री. कॉस 60 डिग्रीची किंमत किती आहे? कॉस 60 डिग्रीची किंमत किती आहे? इथे बघा, आठवत नाहीये तर 60 ची किंमत आता हे तरी बघून सांगा मला कमीत कमी. किती आहे 60 ची किंमत? बघा 60 कुठे आहे? हा, हे आहे 60. किती दिसतंय इथे? माझा कर्सर आहे, किती दिसतंय? किती आहे 60 डिग्रीची किंमत कॉसची? 10वीला केलेलं आपण, 1/2 होती. 1/2 म्हणजे 0.5. आठवते? दिसतंय हे 0.5. येस मॅम. तर मग किंमत ठेवा मग. √13 तसंच्या तसं, √20 जसंच्या तसं. आणि ही कॉस 60 ची किंमत आपण काय लिहिली? 0. मी 0.5 नाही लिहिते, मी हाफ लिहिते. ठीक आहे का बरं? आता बघा, मग मी काय करू शकते? जे वर्गमुळात आहे त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो, माहितीये ना तुम्हाला? हा ठीक आहे. समजा आता हे जे 20 आहे ना, 20 आहे, त्या 20 ला जर मी असं लिहिलं, 4×5 20 लिहिलं तर चालेल ना, है ना? आणि खाली 2 जसंच्या तसं. आता हे 4 वर्गमुळाच्या बाहेर काढल्यावर काय होणार? बाहेर येणार आणि वर्गमुळामध्ये आपल्याकडे काय राहणार? 13×5 आणि खाली 2. हे 2 2 कट. उत्तर काय आलं मग? 13×5 65 असतं ना, तर वर्गमुळामध्ये 65 झालं. आलं आपलं आन्सर. तर मग आपल्याला हे ए बार डॉट बी बार ह्यांचा जो प्रोडक्ट काढायचा होता, ह्याचं आन्सर आलं √65 झालं. हेच आपलं फायनल आन्सर आहे.
कळलं? आता मी करेक्शन सांगते, प्लीज पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करून घ्या. मला ब्लॅकने करते मी. सेम टू सेम क्वेश्चन आहे. मी फक्त काय करते, ह्या व्हॅल्यूज चेंज करते. हे ए आणि बी जे आहे ना, त्याची किंमत मी इथे देते. ए बार घ्या 3i हॅट प्लस 4j हॅट घ्या ए बार. आणि बी बार किती घ्या माहितीये? बी बार घ्या फक्त आय हॅट आणि 2j हॅट घ्या. ठीक आहे. आणि दोघांमधला जो अँगल आहे थीटा, ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो 60 डिग्री न घेता 45 डिग्री आहे. ठीक आहे. आणि हे मी विचारणार आहे नेक्स्ट क्लासमध्ये. तुम्ही गणित सोडून होमवर्क साठी ग्रुपमध्ये टाकायचंय. त्याचं डॉट प्रोडक्ट काढायचं. इथे पण तुम्हाला सेमच काढायचंय. ए बार डॉट बी बार किती येते ते काढायचं. ठीक आहे. कळले स्केलार प्रोडक्ट म्हणजे काय? म्हणजे आपण दोन स्केलार्सला गुणतो. बघा परत एकदा सांगते तुम्हाला. प्रथमेश, सत्यजित, आपण नॉर्मल गुणायचो त्यावेळी कसं गुणायचो? प्रथमेश, ह्याची किंमत काय आहे? हे 2 नंबरला गुणायचो त्यावेळी कसं गुणायचं? काय येईल याचे उत्तर? 4 गुणिले 5 उत्तर किती येईल? 25 मॅम. 4 गुणिले 5 25. 4 गुणिले 5 4 पंचे किती? 20. हा, तर हे डायरेक्ट कसं 4 गुणिले 5 केल्यावर आपलं 20 उत्तर यायचं, तसं आता आपण एकतर आपली साधी किंमत लगेच 4 आणि 5 नाहीये. 4 आणि 5च्या ऐवजी आता आपली इथे किंमत काय होती? पहिली होती 3i प्लस 2j आणि दुसरी किंमत काय होती? 2i हॅट प्लस 4j हॅट. तर ह्याला दोघांना ऍक्च्युअल मध्ये आपण काय केले, हा दोघांचा डॉट प्रोडक्ट इथे काढलेला आहे. हे बघा असा. आणि त्याचं सूत्र हे डिरेक्टली आपल्याकडे होतं. म्हणजे आपण काय केले, हा दोघांना गुणलेलंच आहे पण ते स्केलार प्रोडक्ट घेऊन गुणलेले आहे. तर ही झाली आपली गुणाकाराची पहिली पद्धत. समजते? म्हणजे हे वेक्टर्सला गुणणं किंवा त्यांना ऍड करणं हे साधं सुद्धा काम नाहीये. समजते का काय चाललंय? चला, तर आता आपण पुढे जाऊयात. आता टेक्स्ट बुक मध्ये बघूयात. तर आता ह्याच्या किमती दिलेल्या आहेत. हा, आता हे आहे कंपोनंट. कंपोनंट म्हणजे काय? कंपोनंट म्हणजे काय? कंपोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. कंपोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. ठीक आहे, हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. आता नीट बघा. कंपोनंट म्हणजे काय? त्या दुसऱ्या वेक्टर पासून तो वाला वेक्टर किती लांब आहे आणि किती अँगल बनवतोय. बघा मी एक्सप्लेन करते. बघा कंपोनंट म्हणजे काय असतं, नीट बघून घ्या. हे विचारतात व्हॉट विल बी कंपोनंट ऑफ दिस वेक्टर ऑन दॅट वेक्टर. असं समजा माझ्याकडे 2 वेक्टर्स आहेत. वेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वेक्टर म्हणजे शॉर्टकट मध्ये समजून घ्या बाण. बाणाची स्वतःची एक लांबी म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आहे. बाण कुठल्या दिशेला चाललंय ती त्याची दिशा आहे, राईट. तर हा एक पहिला बाण म्हणजे हा आपला पहिला वेक्टर आहे. त्याला नाव देऊयात पी बार. अजून एक वेक्टर आहे आपल्याकडे, समजा तो असा आहे. दोन्ही बाण एकाच बिंदू मधून सुटले समजा, तर हा आहे आपला वेक्टर क्यू बार. कळते? आता कोणता मोठा छोटा कोणता पण असू शकतो. आता हे पी आणि क्यू हे एकमेकांपासून किती लांबणीवर आहेत किंवा त्या दोघांमध्ये काय संबंध आहे ते ज्यावेळी आपण घेतो त्यालाच आपण काढणं म्हणतो. म्हणजे आपण काय करतो माहितीये, हा पी पासून ना एक असा लंब काढतो, परपेंडिक्युलर काढतो ह्याच्यावरती. मग हा काय बनला आपला? काटकोन त्रिकोण बनला ना, राईट अँगल ट्रायंगल बनला की नाही बनला?
आणि समजा ह्याच्यामधला दोघांमधला अँगल किती होतं थीटा मगाशी घेतल्याप्रमाणेच. मग ही जी लंबची व्हॅल्यू आहे, हा जो लंब आपण काढलाय तोच आहे कंपोनंट. म्हणून बघा इथे टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे, पहिल्याच ह्याच्यामध्ये जो आपण आता फॉर्म्युला लिहिला ना, बघा काय फॉर्म्युला होता आपला, ह्या दोघांचा जर आपण पीक्यूचा डॉट प्रोडक्ट काढला, त्यांचा स्केलार प्रोडक्ट म्हणजे त्यांचा स्केलार पद्धतीने गुणाकार केला, तर आपल्याला आन्सर भेटतं पी क्यू कॉस थीटा. आता हा जो पी क्यू, पी ला सेपरेट लिहूया आणि ह्याला क्यू कॉस थीटा घेऊयात. बघा हे क्यू कॉस थीटा. आता ऍक्च्युअल मध्ये ना पण ह्या काटकोन त्रिकोण घेतल्यावर हे क्यू कॉस थीटा काय आहे. आता समजा मी ह्याला ना नाव देते, मुलांना नीट बघा, ह्याला मी नाव देते, हा जो त्रिकोण बनला ना आपल्याला ह्याला नाव देऊयात ए बी सी, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय काढूया, कॉस थीटाची किंमत काढूया. कॉस थीटाचं काय सूत्र होतं 10वी मध्ये, आठवतंय? लगतची बाजू, आठवते का? लगतची बाजू भागिले कर्ण होता की नाही? येस मॅम. लगतची बाजू भागिले कर्ण होतं. मग आता कॉस थीटा, लगेच ह्या थीटाच्या लगतची बाजू कोणती आहे? बीसी आहे ना, आणि भागिले कर्ण काय आहे? हा एबी आपला. मग किंमत ठेवा, बीसी काय आहे? बीसी आपलं क्यू आहे, आणि हे काय आहे आपलं एबी काय आहे? एबी आपला पी आहे, राईट. मग पी ची किंमत काय होणार आहे आता इथे, क्यू ची किंमत काय होणार आहे इथे? क्यू बरोबर काय होईल, हे पी इकडे जाईल ना, क्यू ची किंमत होईल पी कॉस थीटा. ही जी पी ची किंमत आहे ही काय होईल, पी कॉस थीटा होईल ना, राईट. हो की नाही हो बेटा, बोला काहीतरी. येस मॅम. हा म्हणजे जर मी आकृतीमध्ये दाखवलं तर ऍक्च्युअल मध्ये ही क्यू ची जी किंमत आहे, आपला हा क्यू लाच आपण क्यू कॉस थीटा पण म्हणू शकतो, कळते का? कारण क्यू चीच किंमत ती आलेली आपली, पी कॉस थीटा पण म्हणू शकतो. आणि पी ला आपण काय लिहू शकतो, पी ला आपण काय लिहू शकतो, बिलकुल सेम टू सेम त्याच्याच उलट, ह्याला आपण काय लिहू शकतो, क्यू कॉस थीटा. पी ला लिहू शकतो क्यू कॉस थीटा, आणि क्यू ला लिहू शकतो पी कॉस थीटा. एक सेकंड, साइन थीटा कॉस थीटा नाही. आता त्याची साइन कशी येते किंमत मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर हे खालची जी लाईन आहे ती जी आपली होणार आहे, एक मिनिट, क्यू ची किंमत काय आली, पी कॉस थीटा आली इथे. ही क्यू ची किंमत आपली काय आली इथे, क्यू ची किंमत आली पी कॉस थीटा आली इथे. सेम टू सेम इथे वरती काय येणार आहे, पी ची किंमत काय येईल, क्यू कॉस थीटा. कसं काय, काढून बघा, तुम्हाला स्वतःला समजेल. तर आता मग हे जे क्यू कॉस थीटा आहे, हे जे क्यू कॉस थीटा आले आपलं, हे क्यू कॉस थीटा हा वरची बाजू आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो माहितीये, ह्या क्यू कॉस थीटालाच आपण काय नाव दिलेलं आहे, कंपोनंट. त्याला काय नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये, कंपोनंट ऑफ पी कॉस थीटा होतं ना त्याचं व्हॅल्यू, कंपोनंट ऑफ पी बार इन द डायरेक्शन ऑफ क्यू. हा पी चाच कंपोनंट आहे, कंपोनंट ऑफ पी इन द डायरेक्शन ऑफ क्यू. कसं काय, बघा क्यू ज्या दिशेमध्ये चाललाय त्याच्यावरूनच वरती आपण परपेंडिक्युलर केल्यावरती आपल्याला पी च्या स्वरूपामध्ये त्याचं उत्तर भेटलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आहे तो क्यू, पण त्याचं उत्तर आपल्याला पी च्या स्वरूपामध्ये भेटलेलं आहे, पी कॉस थीटा.
ह्याचा अर्थ शॉर्टकट मध्ये काय आहे माहितीये तुम्हाला मुलांनो? नीट बघा आता. माझ्याकडे बघा, स्क्रीनकडे नका बघू, थांबा मी स्क्रीन स्टॉप करते. नीट बघा हा मी काय म्हणते. हे असंच आहे ना ते. हा वरचा माझा जो हात हालतोय, हा वरचा जो हात हलवतोय तो पी आहे, हो की नाही? आणि हा खालचा क्यू आहे. आता खालचा क्यू आणि पी दोन्ही सेम सेम कधी बनणार? ज्यावेळी मी थीटा कॉस थीटा घेऊन पी ला खाली आणते. मग कंपोनंट म्हणजे काय? तुमचा पी आणि क्यू सेम सेम कधी बनणार? ज्यावेळी त्या थीटा अँगल मधून फिरवून मी त्याला खाली आणते. कंपोनंट काढणं म्हणजे सांगणं की बाबा त्याला किती जर फिरवल्यावर दोन्ही सेम सेम दिशेमध्ये जायला लागते. कळते? समजलं का काय चाललेलं आहे प्रॅक्टिकल मध्ये? हे जे असे होते आपले, तर हा जो वरचा पी आहे आणि हा खालचा क्यू आहे, तर कंपोनंट ऑफ पी क्यू तुमचा पी कधी बनेल? ज्यावेळी पी ला तुम्ही खाली असं आणसाल, राईट? सेम टू सेम तुमचा जो आहे तो क्यू पी कधी बनेल? खालच्याला वर घेऊन गेल्यानंतर ना, राईट? कंपोनंट काढणं म्हणजे काय? त्याचा हे काढणं की त्याला कुठे किती फिरवल्यावर किती वर जाईल हे काढणं. ठीक आहे? तर चला आता ना हे तुम्ही थोडस गो थ्रू करा. मी जे आता एक्सप्लेन केलंय ना, ट्राय करा. आज रात्री झोपाय 5च मिनिटं लागतील फक्त वाचायला. त्यावेळेस तुम्ही वाचून समजून घ्या मी काय म्हटलेली आहे. आणि मी गणित जे दिलेले ते ट्राय करा, सोडवून टाका ते गणित. हे बघा, हा वाला पार्ट फक्त तुम्हाला रीड करायचंय. हे वाला रीड करायचंय जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे? मग बाकीच्या ज्या गोष्टीत आपण त्या नंतर करू. हे तिसरी प्रॉपर्टी वगैरे जे आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये करूयात. हे टॉपिक आपण आज चालू केलेलं होता, स्केलर प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट. ठीक आहे? चला, तर आता टाइम झालाय आपला, क्लास थांबूयात. प्लीज होमवर्क करा. ठीक आहे? येस मॅम.